आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे। मीन राशीच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो स्वतःसाठी कष्टदायक पण कुटुंबासाठी लाभदायक असा म्हणता येईल। म्हणजे कष्टसाध्य गोष्ट तुम्हाला या महिन्यात होणार, कष्टाशिवाय काही मिळणार नाही। प्रयत्न करून त्याला कष्टाची जोड द्यायची, मग प्रत्येक यश तुम्हाला मिळेल। पण घर बसल्या किंवा नुसतं बसून काही होणार नाही हे पहिल्यांदा समजून घ्या। आणि आपण केलेल्या कष्टाचं प्रयत्नाचं फळ जे आहे ते तुमच्यापेक्षा तुमच्या कुटुंबाला जास्त फलदायी, लाभदायक आणि उत्साहवर्धक होईल असं या महिन्यात दिसून येते। तसं आपले नियमन या महिन्यासाठी असावं असा मी तुम्हाला सल्ला देईन। आळस जो आहे तो जास्तीत जास्त टाळण्याकडे तुमचा कल असायला हवा। जी गोष्ट करायची ठरवले ती वेळच्या वेळी करा, लगेच करा। त्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या निर्णयात बदल होऊ देऊ नका। एकदा जे ठरवले ते करायचं, थोडा विलंब झाला तरी करायचं, पण करायचं अशी भूमिका आपली असावी। तर तुम्हाला यशदायी सुद्धा हा महिना आहे असं म्हणता येईल। प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर प्रकृती आपली या महिन्यात योग्य राहील। वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांनी आपल्या डोक्यात विचारांचं काहूर माजेल, पण प्रायोरिटी कशाला द्यायची ते परिस्थिती बघून आपण ठरवा आणि त्यानुसार त्या गोष्टीला प्रायोरिटी द्या। कारण अनेक गोष्टी आपल्या विचारांनी आपल्या डोक्यात येतील, पण योग्य ते काय आहे आत्ता याचा विचार करा। मीन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये न्यायालयातील कोणत्याही प्रकरणात तुम्ही स्वतःहून पडू नका, किंवा जुने जर खटले प्रलंबित असतील तर ते या महिन्यात निकालदायी होणार नाहीत, ठरणार नाहीत। त्यात तुम्ही आणखीन क्लेश करून घेऊ नका। ठीक आहे, उशिरा झाला तरी चालेल, दुर्लक्ष करा, किंवा त्यात काही पैसे टाकून आणखीन मनस्ताप करून घेऊ नका असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन। वाहन चालवताना विशेषतः मीन राशीच्या व्यक्तींनी खूप सावधगिरी बाळगा। किंवा काय होईल की आपण जेव्हा खूप श्रमलेलो आहोत, श्रम झालेले आहेत, अशा वेळी आपल्या हातून काहीतरी अपघात कळू शकतो। तर अशा श्रमल्यामुळे तुम्हाला काही अपघात घडण्याची योग्य आहे। त्यामुळे श्रम झालेले असतील तर ड्रायव्हिंग करू नका, ड्रायव्हर ठेवा किंवा चक्क भाड्याच्या गाडीने निघून जा। पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, पण ड्रायव्हिंग करताना सांभाळून ड्रायव्हिंग करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन। उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्ती जे आहेत त्यांनी या महिन्यामध्ये चांगले अपॉर्च्युनिटीज तुम्हाला धंद्यासाठी येतील। त्याचं होमवर्क करा, निर्णय घ्या आणि इम्प्लिमेंट करायला हरकत नाही उशिरा, म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यात। पण पहिल्या पंधरवड्यामध्ये संधी योग्यच आपल्यासाठी चांगल्या कोणत्या आहेत ही जरा ओळख जरा करून घ्या, त्याचा योग्य सल्ला घ्या त्यासाठी आणि त्याचा आपण इम्प्लिमेंट करा। नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना नवीन नोकरीसाठी प्रयत्न केल्यास चांगले फळं याची मिळू शकतील। म्हणजे नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी आपण संधी मिळाली तर त्याचा लाभ घेणे, या दोन्ही गोष्टी पॉझिटिव्हली विचार केल्या तर नोकरी बदल या महिन्यात सहज शक्य आहे। कारण आपल्या बुद्धीचा जो एक प्रभाव आहे तो या महिन्यात पाडण्यासाठी आपल्याला चांगले दिवस दिसून येत आहेत। तर आपली बुद्धिमत्ता, आपला अनुभव हे जे आहे या महिन्यात त्याचा प्रभाव पडू शकतो। कुटुंबात उत्साहाचं वातावरण राहील। प्रवास योग दिसत आहेत कुटुंबाला घेऊन आणि त्यामध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे, उत्साहाचं वातावरण दिसत आहे। तर असे प्रसंग जेव्हा येतील तेव्हा तुम्ही त्याचा नक्कीच उपभोग आणि आनंद मिळवा असाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन। आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर या महिन्यात छोट्या प्रकारामध्ये आर्थिक गुंतवणूक करा। वडिलोपार्जित प्रॉपर्टी जर काही असेल तर ती विकली जाणार नाही, त्यासाठी उपरात आपले मेहनत घालवू नका। ती अशीच राहू दे, ते पुढे तुम्हाला फलदायी होऊ शकेल।
त्याचप्रमाणे आपल्या घरात जर नवीन काही वस्तू आणायचा तुमचा जर विचार असेल काही महिन्यापासून लांबवलेला, तर तो या महिन्यात तो अवश्य घडू शकतो. तर कुटुंबासाठी काही खरेदी करणं, महागडी वस्तू खरेदी करणं, चैनीची वस्तू खरेदी करणं, हे सगळं या महिन्यात शक्य होणार आहे. तर ते तुम्ही प्लॅन करून करायला हरकत नाही. शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत या महिन्यामध्ये त्यांनी आळस सोडावा आणि प्रामाणिक प्रयत्न करावेत. त्यांना यश नक्की मिळणार असाच सल्ला मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना देईन. परदेश गमनासाठी जे प्रयत्न करतायत त्यांना उत्तम कालावधी हा महिन्यामध्ये आहे. त्यांचे पेपर्स जे काही सादर केलेले आहेत त्यामुळे त्यांना नवीन युनिव्हर्सिटीजमधून, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधून त्यांना इन्क्वायरीज येतील आणि त्या प्रवेशाचं सुद्धा निश्चित होऊ शकेल. कौटुंबिक वातावरणामध्ये पतीपत्नीने थोडा गैरसमजाचा भाग दूर केला किंवा नेमके असे जे काही मुद्दे आहेत ते जर सॉर्ट आऊट केले तर त्यांनाही हा महिना पतीपत्नींना एकमेकांच्या सपोर्टसाठी खूप चांगला आहे. जे आपल्या नवीन बाळाच्या अपेक्षित आहेत त्यांना या महिन्यात जर त्यांनी प्रयत्न केले तर चांगली सुवार्ता त्यांना कानी येईल. उत्पन्न या महिन्यात देवदयेने योग्यसं आणि पुरेसं दोन्ही प्रकारे राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. एकंदरीत मीन राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये देवी कवचाचं आपण जर वाचन केलं, देवी कवच आपल्या श्रद्धा या ॲपवर उपलब्ध आहे, त्या देवी कवचाचं आपण जर वाचन केलं या महिन्यामध्ये तर जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते असेच निघून जातील. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.